नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी. 2 दिवसांपूर्वी संग्राम बापू भंडारे यांनी विकास लवांडेंवर केलेली शाईफेक यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाल्याचं पाहायला मिळतंय. संत महंतांबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर कीर्तनगार संग्राम बापू भंडारे यांनी आक्रमक होत विकास लवांडेंवर शाईफेक केली. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. कुणी लवंडेंचं समर्थन करतंय तर कुणी संग्राम बापू भंडारेंचं समर्थन करताना पाहायला मिळते. दरम्यान संत महंतांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या विकास लवांडेंना तात्काळ अटक करा अशी मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातील समस्त हरिभक्त परायण महाराज आणि भजनी मंडळाच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी बाल वारकऱ्यांसह कीर्तनकार मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. तर ज्ञानोबा तुकोबा माऊलीच्या जयघोषाने SP ऑफिस दणानून गेल्याचं देखील पाहायला मिळालं. या प्रसंगी राम महाराज झिंजुर्गे, नवनाथ महाराज म्हस्के, पालवे महाराज आणि तनपुरे महाराज यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना मीडियाशी बोलताना म्हटले की विकास लवांडेंना तात्काळ अटक करा, अन्यथा मोठं आंदोलन पुकारलं जाईल असा इशारा देखील त्यांनी मीडियाशी बोलताना दिलाय. काही दिवसांपासून विकास लवांडे नावाचा माणूस, विकृत मनस्थितीचा माणूस, आपल्या वारकरी संतांवरती शब्दफेक करण्याचा प्रयत्न करतो. अगदी विखारी असणारी टीका खऱ्या अर्थाने तो व्यक्ती करतोय. आत्ताच काल परवा आमच्या बापूंनी सुद्धा एक त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. वारकरी संप्रदायामध्ये 2 प्रकारचे वर्ग आहेत, एक जहालही आहे आणि एक मवाळही आहे. काही लोकांनी मायेने जवळ घ्यायचं असतं, काही लोकांनी जहालपणे सुद्धा त्याची प्रतिक्रिया व्यक्त करायची असते. प्रत्येक वेळेस शब्दांनीच कधी काही माणसांना समजत नाही. म्हणून लातो की भूत बातो से नाही मानते अशा पद्धतीचे काही लोक असतात. मग त्याला कधी चपलानी कधी सडकावे लागतात अशी माणसं. म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाची एक भूमिका आहे. सर्वाभूती एक वासुदेव पाहण्याची सर्वांची वृत्ती आहे. परंतु कधी एखादा व्यक्ती जर अंगावर येत असेल तर त्याला त्याच्या भाषेमध्ये कधी उत्तर द्यावे लागतात. म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वच वारकरी मंडळी मारामारीच्या भूमिकेत नाही तर संविधानिक पद्धतीच्या भूमिकेतून खऱ्या अर्थाने या ठिकाणी SP ऑफिसला निवेदन देण्याकरता आलेलो आहोत. महाराजांनी मगाशी सांगितलं, जर हे लवकरात लवकर या व्यक्तीला अटक केली नाही तर त्या ठिकाणी आम्ही अजून तीव्र भूमिका, म्हणजेच मंत्रालयापर्यंत जाण्याची जरी भूमिका असेल तरीसुद्धा आम्ही वारकरी मंडळी त्या ठिकाणी घेऊयात. कारण की कोणत्याही साधू संतांचा अपमान जर होत असेल आणि आपण जर तो अपमान शांतपणे ऐकत असू, पण त्यामुळे आपण संतांची लेकरं, संतांची अपत्य म्हणून घेण्याचं काही आपल्याला एक अधिकार नाही. म्हणून आपल्या गुरुवाऱ्यांच्या विषयी, आमच्या संतांच्या विषयी, आमच्या वारकरी परंपरेच्या विषयी जर कोणी आवाज उठत असेल तर त्याच्याविषयी निषेध आम्ही व्यक्तच केला पाहिजे आणि तो व्यक्त करण्यासाठी आज आलेलो आहोत. रामकृष्ण. लवांडे हा एक खरं तर पाहिलं तर ज्याने वारकरी संप्रदायावर, नाथ संप्रदायाची जी पहिली बाजू आहे ही वारकरी संप्रदाय, आणि ह्या वारकरी संप्रदायामधील ज्या साधू संतांनी त्यांनी नावं घेतलेले, ज्या साधू संतांचे जे गुरुवर्य आहेत, खरं तर साधू संत हा शब्द काही असा कसा उठला घेतला जात नाही, याच्यासाठी त्याग करावा लागतो. लवांडे कुठलाही वारकरी नाही आणि वारकरी संप्रदायातील ज्या साधू संतांना त्यांनी बदनाम करण्याचा घुसखोर शब्द वापरला त्याबद्दल मी नाथ संप्रदाय व वारकरी संप्रदायाबद्दल मी त्यांना निषेध करतो त्यांचा. वारकरी संप्रदायाचे जेवढे साधू संत आहे, जर लवांडे परत काही बोलला तर त्याला आता फक्त आमचे गुरुबंधू धर्मरक्षक संग्राम बापू भंडारे यांनी फक्त शाईश फेकली. त्या गोष्टीला आम्ही वारकरी संप्रदायातर्फे व नाथ संप्रदायातर्फे आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आता जर परत कोणाला नाव घेऊन जर बोलले तर त्यांना शाई फेक नाही होणार, डायरेक्ट त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देऊ. हे वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हे कुठलंही राजकीय व्यासपीठ नाही. याला कोणाचाही अधिकार नाही कोणाला बी नावं ठेवण्याचा. तुम्ही काय किती काशी करता, काय करता, राजकारण कसं करता हे आम्हाला प्रत्येकाला माहीत आहे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, परत जर नाव ठेवलं तर आम्ही कुणाचंही ऐकणार नाही.
इव्हन शासनाला सुद्धा याचा विरोध करू 100%. मंत्रालयावर सुद्धा मोर्चा न्यायची वेळ आली तर न्यायची गरज पडली तर आम्ही स्वतः उतरू. हजारो लाखो भाविक तिथं येतील. आणि जर लवंडेला 12 तासाच्या आत जर नाही अटक झाली तर आम्ही मोर्चा काढून त्याचा निषेध करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदेश. संत, जय श्रीराम, जय घोष आणि वैदिक सनातन हिंदू धर्म याबद्दल शरदचंद्र पवार साहेब यांनी प्रतिगामी म्हणून वारकरी संप्रदायात घुसखोरी झालेली आहे. आणि विशेषत्वानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या एका व्यक्तीनं, विकास लवांडे नावाच्या व्यक्तीनं वारकरी संप्रदायात प्रतिगामी घुसखोर घुसलेले आहेत. असं जे आक्षेपार्ह, अपमानास्पद, साधू संतांचा अपमान करणारं विधान केलेलं आहे. आणि त्यामुळे संबंध महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील वारकरी आणि हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही आज SP कार्यालयावर या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या सर्व वारकरी मंडळींची जी मागणी आहे ती मागणी म्हणजे 24 तासाच्या आत विकास लवांडे नावाच्या व्यक्तीला त्वरित अटक व्हावी आणि शरदचंद्र पवार यांनी संबंध वारकरी संप्रदायातील संत महापुरुषांची माफी मागावी. अन्यथा हे जे आंदोलन आहे हे आंदोलन तीव्र स्वरूप घेऊन रस्त्यावर संविधानिक मार्गाने वारकरी या ठिकाणी उतरून हा आक्षेप नोंदविणार आहे. याची शासनाने खबरदारी घ्यावी म्हणून आम्ही सर्व वारकरी या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत.